एकूण काय मुस्लिमसुद्धा काँग्रेसच्या पलीकडे बघू लागलेले आहेत. मी आधी उल्लेख केला होता की अगदी विदर्भ जो काँग्रेसचा एकेकाळचा गड होता आणि लोकसभेत सुद्धा काँग्रेसला ते चांगले यश मिळत असे, तिथे सुद्धा कित्येक मतदारसंघात काँग्रेसचे नेते भाजपशी पॅक झालेले आहेत. याच्यावर परत मी डिटेलमध्ये पुढे बोलीनच. यात कॉपरेटिव्ह बँकेच्या फ्रॉडमध्ये अडकलेले एक नेतेसुद्धा आहेत. थोडा शोध घेतल्यास हे नेते कोण हे तुम्हालासुद्धा सापडू शकेल. असाच धोका काँग्रेसबरोबर मराठवाड्यात सुद्धा होताना दिसतो आहे. एक उदाहरण सांगायचे तर एकेकाळचे काँग्रेस NCP SPच्या महिला खासदार, राज्यसभेवरती गेलेल्या महिला खासदार, त्या आपल्या पुतण्याकरता NCP अजित पवारचं तिकीट मागत आहेत. काँग्रेसकडून हा मुस्लिम नेता काँग्रेसकडून लढायला तयार नाही. थोडक्यात काय, काँग्रेसकरता खतरे की घंटा जोरात वाजते आहे. कमाल म्हणजे ही घंटा महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेतेगणच ही घंटा वाजवत आहेत. एकूण सांगण्याचा मुद्दा हा की जे बिहारमध्ये किंवा कित्येक ठिकाणी दिल्लीमध्ये म्हणा, अजून बाकी राज्यात काँग्रेसमुक्त भारतचा नारा जो मोदीजींनी दिला होता, त्याला तो काँग्रेसमुक्त भारत करण्याकरता भाजपचे कार्यकर्ते ॲक्टिव्हली काम करतात. पण महाराष्ट्रात तर काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याकरता काँग्रेसचेच जुने नेते, NCPचे जुने नेते काम करताना दिसत आहेत. आता इथेच थांबतो. जय हिंद, जय श्रीराम.